मने माझे याची सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख पाहिना श्रीमुख से पीतांबर कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय जय कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय हरि हरि विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरे
आता दृष्टी पुणे ऐसा चितुरा रे आता दृष्टी पुणे ऐसा चितुरा माय बापा माय बापा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास ऐशी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐशी जोडी करा रामकंठी ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र बीज ज्याचा सिनातेची बळ बीज ज्याचा सिनातेची बळ बीज ज्याचा सिनातेची बळ नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र बीज ज्याचा सिनातेची फळ बीज ज्याचा सिनातेची बळ बीज ज्याचा सिनातेची बळ नाव धड करा सहस्रनामाचा नावधड करा सहस्रनामा नाव धड करा सहस्रनामा नावधड करा सहस्रनामा जे भव सिंधूचे थडे पावी जय भगवंतुचे हरी जय भगवंतुचे हरी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र बीज ज्याचा सिनातेची फळ बीजाचा शिनाते बीज ज्याचा शिनातेची तुका म्हणे काळा हना तोंडावरी मामणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी मामणे काळा हना तोंडावरी आता भरा हरी राम बाणे हरी राम बाणे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र बीजाचा सिनतेची फळ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरी बाबा जय बाबा
ऐशी जोडी करा राम कंठी धरा, ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा शीनतेची फळ, नाव धड करा सहस्रनामाची, जे भव सिंधूची थडी पावे, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन,
बीज ज्याचा सीन तेची फळ. तुका म्हणे काळा ना तोंडावरी, तुका म्हणे काळा ना तोंडावरी, भाता भरा हरिराम वाणे, ना शिवंताटी प्रिया पुत्रधन. बीज ज्याचा सीन तेची फळ. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं मृगोशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम माझी वाणी मानेल संता सिरंजव चित्तासी आपुलिया. जयाचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार. शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भीर. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. ना शिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा सीन तेची फळ. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा संपूर्ण जगताच्या पाठीमागे जे जन्म मरणाचं दुःख लागलेलं आहे ते दुःख घालवण्याकरता एक पवित्र सुजाव
कल्याणकारी सूत्र तुकोबाराय देत. शिवेला आरंभ करण्यापूर्वी स्वरयंत्रास थोडा आवाज वाढून द्या. मला स्वरयंत्र त्यांना सांगा, त्यांच्याकडे द्या ना, त्यांच्याकडे द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थलीवर पुण्यसल्ला मा गोदा तटावर श्रीराम मंगल कार्यालय मंजूर, कारवाडी मंजूर या पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र भूमीमध्ये तुम्हा सर्व मायबापाच्या विशेष उपस्थितीमध्ये आज आपल्या सर्वांना जे कीर्तन सेवेचं अहोभाग्य प्राप्त झालं त्याच्या पाठीमागे विशेष कारण आहे. तसं माझ्या प्रभूची कथा करीत असताना त्याला निमित्त असेल तरी देवाची कथाच करावी. निर्निमित्त आहे, काहीच निमित्त नाही तरी देवाची कथाच करावी. का? माझ्या प्रभूची कथा अमंगलाला मंगल करणारी आहे. माझ्या प्रभूची कथा अपवित्राला पवित्र करणारी आहे. नाही, जीवाचं सर्वतोपरी कल्याण करणारी भगवंताची माझ्या प्रभूची कथा आहे. पण या कथेला निमित्त आहे वैकुंठवासी गंगा भागीरथी मासाहेब हौशाबाई माधवराव पाटील भोसले या मातेचं पुण्यस्मरण आहे. थोडा आवाज कमी करा. पुण्यस्मरण आहे, प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि त्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा परिवार, त्यांची 4 मुलं आहे. किसनराव माधवराव भोसले, सूर्यभान माधवराव भोसले, हरिभाऊ माधवराव भोसले, सर्जेराव माधवराव भोसले आणि 2 मुली आहेत. एक मुलगी आहे सुनंदाबाई, नातू आणि हा भोसले परिवार. एवढेच आहे का दादा? तुम्ही सर्व सज्जन मायबापही मासाहेब हौशाबाईंच्या, भोसले आईंच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहात. तुम्हा सर्व मायबापांना वंदन करतो, प्रणाम करतो. माझ्या गुरुजनांना, बालगोपाळांना, भक्तिमयी मातांना सर्वांना प्रणाम वंदन करून आणि आज मासाहेबाचे हे पुण्यस्मरणाची ही भगवंताची कथा ईश्वरचरणी समर्पण करण्याच्या उद्देशाने माझ्या तुकोबारायच्या अभंगाची म्हण केली. भगवान तुकोबाराय कलियुगातले दयाळू अंतकन साधू आहे. ज्याच्या अंतकनात दया आहे ना दादा, ती दयाळू अंतकनची माणसं सतत परिशीलन करीत असतात. या विश्वामध्ये नांदत असताना अभ्यास करायचा, परिशीलन करायचं आणि अभ्यास करून या विश्वाच्या दुःखाचं कारण शोधायचं. सर्व सज्जनांच्या पाठीमागे जे दुःख लागलेलं आहे, कारण साधूचं अंतकरण हे कोमल असतं, त्याचं चारित्र्य धवल असतं. धवल अंतकरणाचं आणि कोमल अंतकरण साधू असतं. माझ्या तुकोबारायचं अंतकरण कोमल आहे. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुःखी. वाणीने सत्यवाद करायचा, इतरांच्या दुःखाने दुःखी व्हायचं. इतरांच्या दुःखाने दुःखी होणारा फक्त साधू आहेत. इतरांना आपल्या कोणाला एकमेकाच्या दुःखाची जाण होत नाही, कोणाला दया येत नाही, पण साधूचं अंतकरण होरपळल्या जात. माझे तुकोबाराय या लोकांमध्ये नांदत असताना सुखाने जगायचं, पण धर्मरक्षा, श्रुतिपथ रक्षा, राष्ट्ररक्षा, अस्तित्व प्रसन्न राहिलं पाहिजे, अस्तित्व आनंदी राहिलं पाहिजे, अस्तित्व भजनानंदी राहिलं पाहिजे. या सर्वांचं चिंतन करून या सर्वाकरता रात्रंदिवसाचा खटाटोप करायचा. अहोरात्र प्रचार दौरे काढायचे, फिरायचं, जीवाचं रान करायचं, मेहनत करायची, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत जायचं. धर्म काय, अधर्म काय, नीती काय, अनिती काय, सत्य काय, असत्य काय, घराघरापर्यंत, कुटीकुटीपर्यंत
प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत कल्याण, त्याच्या कल्याण होण्याकरता साधूच्या अंतकरणामध्ये दया असल्यामुळे माझे तुकोबा दयाच्या अंतकरणातून घराघरापर्यंत जायचं, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत जायचं. ये करो ये न करो, हे अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, याच्या सर्वांची शिकवण द्यायची. पण हे करीत असताना आपल्या चेहऱ्याचा अभ्यास करायचा. कारण साधूला चेहऱ्यावरून आपलं कळतं दादा याच्या अंतकरणात व्यथा काय, दुःख काय. कारण चेहरा माणसाच्या जीवनाचा आरसा आहे. आत काय चालतं हे चेहरा सांगतं, त्याची प्रसन्नता सांगते. तुका म्हणे तरी आत शुद्ध दंडेवरी. तुकोबारांनी पाहिलं संपूर्ण जगताच्या पाठीमागे एक दुःख आहे. कोणतं दुःख आहे? जन्मायचं पुन्हा मरायचं, पुन्हा जन्म घ्यायचा पुन्हा मरायचं. बऱ्याच लोकांना असं वाटतं जी माणसं गेली ती सोयीला लागली, त्यांचं चांगलं झालं. चांगलं झालं हे जरी बरोबर असलं पण तो मेला तो सोयीला लागला असं नाही. त्याच्या जन्मभराच्या हिशोबाला सुरुवात होते बरं का दादा. गेल्या दिवसापासून जन्मभर याने केलं काय. माणसं जे गाफील राहतात ना दादा, त्याला मृत्यूतिथी माहीत नाही म्हणून माणसं गाफील राहतात, असावधान राहतात. आपली असावधानता का जात नाही? त्याचं कारण आपल्याला मृत्यूतिथी माहीत नाही दादा. मृत्यूतिथी तर कळू द्या दादा माणसाला, काय गडबड करतो. मृत्यूतिथी माहीत नाही म्हणून असावधान आहे. पण आमच्या महापुरुषांनी सांगायचं दादा, मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लोभ येवा. काय मरण विसरली बापुडी, काय असे गोडी लागली से. मरणाचं स्मरण करून द्यायचं. मरावा लागणार आहे दादा. येथे नाही उरो आल्या अवतार, झेरते पामर जीव किती. मरावा लागणार. दो बातन को मत भूल, जो चाहे कल्याण नारायण एक मौत तुझे श्री भगवान. एक मरण विसरायचं नाही दादा, दुसरा देव विसरायचा नाही. सगळं विसरले काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. जेवढा विसर पडेल दादा या बाह्य जगाचा तेवढं चांगलं होईल. पण तो जर विसर पडला तर काही बिघडत नाही. पण दोन गोष्टी विसरायच्या नाही. तुकोबांनी पाहिलं संपूर्ण जगात मरणाला विसरलं, मरणाचं स्मरण नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मेला म्हणजे सोयला नाही लागला, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण जन्म घेण्याचं आणि मरणाचं जे दुःख आहे किती भयानक आहे. माझे तुकोबाराय स्वतःच्या मुखाने सांगतात, बाबा मरणाचं दुःख देवाला सांगतात. देवा काय सांगू गर्भीची यात, मज भोगिता नारायण, मांस मळ मूत्र जाण, तुझं क्षण क्षणा द्यातासे. मरणाचं जन्माचं दुःख किती भयानक आहे. गर्भ यातना, गर्भाचं दुःख, जन्माचं दुःख भयानक आहे, मरणाचं दुःख आहे. पण संपूर्ण जगत मरणाला विसरलं. जन्म मरणाची व्यथा किती भयानक आहे. तुकोबारांनी विचार केला, हे संपूर्ण जगत मरणाला जरी विसरलं, पण दादा जन्मायचं मरायचं दुःख घालवण्याकरता आपण काय करू शकतो? साधूचं जे जीवन आहे दादा, तुम्हाला खरं सांग, साधू रोज देवाला प्रार्थना करतो, हे भगवान आज मी कोणाच्या तरी कामात आलो पाहिजे. हे साधूचं जगणं आहे दादा. साधू गाफील राहत नाही, असावधान राहत नाही, सतत मेहनत करतो. आज मी कोणाच तरी कामात आलं पाहिजे. आणि कोणाच तरी कामात येणारा माणूसच त्याला माणूस म्हणायचं जातं. किसी के काम जो आहे उसे इंसान कहते. आमचे महापुरुष म्हणतात, पराय दुःख अपनाये उसे इंसान कहते है. कोई धनवान हो कितना, कोई इंसान निर्धन हो, कभी सुख है कभी दुख है, उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. परायो दुख अपनाए उसे इंसान कहते हैं. माणूस त्याला म्हणतात, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी झाला पाहिजे माणूस. तुकोबारांनी पाहिलं जन्म मरणाचं दुःखही सज्जन सर्वजण भोगतात. पण यांना या जन्म मरणाच्या दुःखातून, या भयातून यांचा छुटकारा करण्याकरता, या भयातून यांची सुट्टी करण्याकरता, यांचे दुःख घालवण्याकरता आपण काय करू शकतो का? आणि तुकोबाराय हे
ही सगळी रात्रंदिवसाची हीच कामं करायची. दादा तुम्हाला गर्व असं दुःख मिटवायचं का? मग तुम्ही काय करा, वर्तमानामध्ये पवित्र सुजाव देताना अभंगाचं प्रथम चरण आहे. ऐशी जोडी करा राम करा, 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 ऐशी जोडी करा ऐशी जोडी करा राम कंठी धरा. सेवेकरता घेतल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबर आहे. जन्म मरणाचं दुःख घालण्यात एक पवित्र सुजाव देतात, कल्याणकारी सूत्र देतात, पवित्र उपाय सांगतात. जीवनामध्ये काही जटिल समस्या आली ना दादा, तुमच्या पाया पडून सांगतो, कथा कीर्तन चांगली ऐकत चला. जीवनामध्ये काही जटिल समस्या आली तरी माझ्या ज्ञानोबर आहे, तरी तुकोवर आहे, पलीकडे कोणाला काही विचारू नका दादा. गुमजा होईल, वेळ जाईल, टाइमपास होईल, एखादा धोका होऊ शकतो. ज्ञानोबर आहे, तुकोवर आहे, धोका देणारे पात्र नाही दादा. दयाळू अंतकरण आहे आणि दयाळू अंतकरणाची माणसं कोणाची गुमजाव करीत नाही, कोणाचा टाइमपास नाही, कोणाला धोका देत नाही. परफेक्ट औषधी, परफेक्ट इलाज. याचं दुःख निवृत्ती झाली पाहिजे, याचं दुःख गेलं पाहिजे, असा उपाय सांगायचा. तुकपर्यंत गर्भवासाचं दुःख मिटवण्याकरता या विश्वामध्ये एकच एक उपाय आहे, रामकंठी धरा. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचं दुःख मिटवायचं ना, येणं जाणं संपवायचं ना, या शरीरामध्ये संपवता येत. तैसे येणे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. जन्म मरणाचं दुःख घालण्याकरता एवढाच एक उपाय, रामकंठी धरा. दुसरा उपाय नाही बघतात. कलिजुग केवल नामाधारा, सुमरई सुमरई नर उतरही पारा. कली पापाची मूर्ती, नाम खडग घेऊ आती. या कलियुगामध्ये इतर जे मार्ग आहेत दादा, त्या मार्गांना कुठला तरी आजार लागलेला आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. उचित विधिविधान न कळे, न घडे सर्वता. भक्ती पंथ बहु सोपा.
या मार्गाने जाणारा प्रवासी कोणी सद्बदगामी असाच त्याला सिद्धी प्राप्त होती, त्याला जलद गतीने त्याच्या मालवून द्याच्या कल्याणाकरता कलियुगा माझी करावे कीर्तन नारायण दुसरा उपाय नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. देवप्राप्ती मानव याच्या सफलतेकरता कल्याणाकरता दुसरा उपाय नाही. दादा तुकोबाराय म्हणतात बाबा येणं जाणं संपवायचं का? भयानक दुःख आहे बाबा, भयानक दुःख. गर्भवासाचं दुःख काय सोपं आहे की दादा? मी सांगितलं तुकोबाराय आपला निजी अनुभव सांगतात. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायण. हे नारायणा मी भोगलो ते मांस मोळ मूत्र जाना क्षण क्षणा तुझं क्षण क्षणा ध्यातास. ती मदाला सरांनी आपल्या बाळाला पाहण्यात घालायची आणि अंगाईत गीत गात गातसांना त्या बाळाला सांगायची बाळा उपदेश मदालसा देह निर्मिला कैचा आला शिकवण्या वाटा मातेच्या गर्भवासा जो पंथ उखटा रे पचलाशी कर्म कोठा अविचार बुद्धी तुझी पुत्रा राया दटा पर्यंदे मदालसा सोमजो जो रे बाळा. बाळा 9 मास कष्ट लासी. काय दुःख आहे दादा? 9 मास कष्ट लासी दाव्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. आकांतु ते जनन ये दुःखी धाय मोकली. स्मरे त्या हरिहरा ध्याय कृष्ण माऊली पर्यंदे मदालसा सोमजो जो रे बाळा. आणि ती मदालसा राणी आपल्याला बाळाला सांगायची बाळा गरिबीची यातना रे पुत्र ऐके आपुल्या कानी. हे बाळा तुझ्या कानाने गर्भाचं दुःख मी तुला सांगते ऐक. गरिबीची यातना रे पुत्र ऐके आपुल्या कानी. येता जाता येणे पंथे सांगा ती नाही रे कोणी. एकटं यावं लागतं जावं लागतं. इथं माणसं गप्पा करतात. तो स्मशानभूमीत गेले का दादा? या गोदा तटावर माणसं फार गप्पा करतात मोकळ्या मनाने. काय येता नाही कर काय खरं नाही जाता नाही कोणी नाही असं तसं. ती मजाला असं नाही ते सांगते बाळा गरिबीची यातना रे पुत्र ऐके आपुल्या कानी. येता जाता येणे पंथे सांगा ती नाही रे कोणी. अहमभाव प्रपंच रे पुत्रा सांडी रे दोन्ही. अहमभाव प्रपंच या 2 गोष्टी सांडून दे. बाळा गर्भाचं दुःख भयानक आहे. ते गर्भाचं दुःख मिटवण्याकरता तुकोबा मेहनत करायला सांगतात. बऱ्याच काय उच्च शिक्षित मंडळीचं म्हणणं आहे या साधू समाजाने समाजाला निष्क्रिय बनवलं. समाजाची मेहनत बंद केली. निष्क्रिय नाही बनवलं दादा. तुझ्या पाया पडून सांगतो तुझी समज चुकली. निष्क्रिय नाही बनवलं साधू समाजाने. या लोकांना मेहनतीला लावलं. पण ज्या मेहनतीचं चीज याचं मानवतेच्या कल्याणाशी मेहनत करायला सांगितलं. निष्क्रिय तर तुम्ही बनवलं रे दादा. पॅकेजची वाट पाहायला लावली तुम्ही. साधू समाज नाही. साधू समाज मेहनतीने रोटी खातो दादा. मेहनत की रोटी मीठी होती है. साधू समाज मेहनत करतो दादा. रात्रंदिवस मेहनत करतो आणि त्या मेहनतीने कमावलेली रोटी खातो. विठाला विठाला मेहनत करायला सांगितली. काय रामकंठी धरा ऐशी जोडी करा. अशी मेहनत करा. भगवंताचं चिंतन करा. अखंड मुखामध्ये राम राम. श्रीराम जय राम
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे याचा का स्वतंत्र वेळ नाही काढायला सांगितलं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. अशी मेहनत करा राम कंठी धरा. बरं ज्या मुखामध्ये राम नाही ना दादा कंठी कृष्ण मनी नाही अशोभते वाणी नाही अशोभते वाणी नाही अशोभते वाणी हा कंठी कृष्ण मणी नाही अशोभते हा नाही अशोभते वाणी नाही कंठी कृष्ण मणी नाही अशोभते वाणी नाही अशोभते वाणी नाही अशोभते वाणी कंठी कृष्ण मणी नाही अशोभते वाणी नाही अशोभते वाणी नाही अशोभते कंठी कृष्ण मनी नाही. ज्या मुखामध्ये राम नाम नाही ती वाणी नाही अशुभ वाणी आहे. कंठी कृष्ण मनी नाही अशुभ ते वाणी. माझे नाथ बाबा याच्या पुढे जाऊन जरा बोलतात. नाथ बाबा म्हणतात नामाविना मुख सर्पाचे ते बीड जीवा नवे काळ सर्प आहे वाचा नवे लाव जळो त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी. ज्या मुखामध्ये राम नाही ती वाणी नाही दादा. कंठी कृष्ण मनी नाही अशुभ ते वाणी. म्हणून माझ्या तुकोबांनी सांगितलं बोलायचं असलं देवाबद्दल बोला. महाराज बोलण्याची नाही आता देवा बिन काही आता देवा बिन काही आता देवा बिन काही बोलण्याची नाही आता देवा बिन काही आता देवा बिन काही आता देवा बिन काही तुकोबार आहे उपाय बी सांगायचा आणि त्याची फलश्रुती लाभही सांगायचा. कारण साधन सांगून नुसतं साधन सांगून कोण करणार आहे. साधनाचे लाभही सांगितले पाहिजे. तुकोबारांचं साधन सोपं आहे रामकंठी धरा पण त्याचा लाभ जेणे चुके फेरा गर्भवास गर्भवासाचं दुःख मिटवायचं येणं जाणं संपवायचं ना तुम्हाला. भगवत चिंतन करा दादा. दुसरा उपाय नाही दादा. दुसरा उपाय नाही. दुसऱ्या उपायाने संपणार नाही. पुन्हा यायचं मरायचं किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवोनी जीव भ्याला शरण गेला विटोशी. जन्मायचं मरायचं दुःख घालवण्याकरता रामकंठी धरा. बरं रामकंठी धरा. काही माणसांना अनुकूलता असेल तर भजन करतात प्रतिकूलता असेल तर देवाला दोष देतात. देवाने असं कशाला करावं. तसं देवाचं ना आपलं काही वैर नाही बरं का दादा. माझा मालिक सर्वांच्या सुखाचा विचार करतो दादा. त्याच्याकडे दया आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू ओशिमाय बापा मुचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडशी भवबंधू काळपाश शरणगता व्रज पंजर. जन्म मरण दुःख घालण्याकरता देवाला प्रार्थना करा. ऐसे जोडे करा अशी मेहनत करा रामकंठी धरा. सोपं साधन आहे बरं का. सोपे वर्म आम्हा सांगितले संतांनी सोपं साधन सांगितलं. आणि सोपं साधन म्हणजे सर्वांना सहज करता येण्यासारखं रामकंठी धरा. बरं कुठल्याही परिस्थितीमध्ये करता येतं बघ दादा. त्याला काय अनुकूलता प्रतिकूलता काही बाधत नाही. भजन करण्याकरता काय अनुकूल काय प्रतिकूल आहे पाहायचंच नाही दादा. वेळ जाते दादा. वेळ रिकामी जाऊ द्यायची नाही. रिकामी वेळ जाऊ दे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचं. बरं देव ठेवील त्या परिस्थितीमध्ये राहायचं म्हणतात माणसं पण राहत नाही दादा. हे वाईट आहे हे दुःख आहे. ठेविले आनंद ते तैसेची राय असं म्हणतात नुसतं. पण आनंद ठेवील त्या परिस्थितीत कोणाचीच राहायची तयारी नाही. कोणीच राहत नाही दादा.
आणि अनंत ठेवली त्या परिस्थितीत राहायची तयारी राहायची तर माणसाने इधर उधर केलंच नसतं दादा. हे विनाकारण इथं राहणार आहे खर्चात खटाटोप इथं राहणार आहे त्याच्याकरता सोबत येणारं काहीच नाही, आउटपुट काहीच नाही, लाभ काहीच नाही दादा. बरोबर जे येणार आहे त्याची मेहनत करायला सांगतात तुकोबार आहे. विठ्ठला बरेच आपला खटाटोप चालू आहे, मेहनत चालू आहे, आपली मेहनत बंद नाही. पण जे इथं राहणार आहे त्याच्याकरता मेहनत चालू आहे. सोबत येणाऱ्याकरता मेहनत करा. सोबत काय येणार आहे, सोबत काय येणार आहे सर्वांना माहीत आहे दादा. ते ट्रकवाले सुद्धा लिहितात सोच कर सोचो साथ क्या जाएगा, ते सुद्धा त्यांना सुद्धा कळतं सोच कर सोचो. ते म्हणतात सोच कर सोचो, विचार करून तर पहा बरोबर काय येणार आहे, त्यांना कळतं. पण आपण काय म्हणून ज्या परिस्थितीमध्ये माझा भगवान ठेवील त्या परिस्थितीमध्ये राहा. जाई विधी राखे राम ताई विधी रहिये, सीताराम 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 कहिए. जाई विधी राखे राम ताई विधी रहिए, मुख में है राम नाम राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में. सीताराम 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 कहिए, जाई विधी राखे राम ताई विधी रही. ठेविले आनंद देव ठेवले त्या परिस्थितीमध्ये राहा. पण आपल्या समोर जे दुःख आहे, आपल्या पाठीमागे जे दुःख लागलं आहे ते घालवण्याकरता रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भ. जन्ममरण दुःख याच उपायाने मिटणार आहे. जन्मायचं मरायचं संपवण्याकरता एवढाच एक उपाय आहे, भगवत चिंतन करा, रात्रंदिवस करा, देव ठेवील त्या परिस्थितीमध्ये राहा, आनंदाने जीवन जगा. पण देवाचा विसर पडू द्यायचा नाही. तर विसरले तया थोर झाली आणि पचते लखानी 84च्या. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, विसरायचं नाही. पण हे सर्वांना वाटतं हे जन्माचं दुःख घालवण्याकरता सर्वांचा प्रयत्न जरी असला पण यशस्वी का होत नाही, तर त्याला अडचणीत आणणारे 3 पात्र आहे. ते कोणते पात्र? अभंगाचं 2रं चरण आहे.
नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. आणि त्याचं बीजारोपण आपण वर्तमानामध्ये काय करतो? प्रत्येक सज्जन मायबापाने बीजारोपाकडे लक्ष द्या, पेरणीकडे लक्ष द्यायचं. पेरणीकडे कोणाचं लक्ष नाही, पेरणी चालू आहे. बीजारोपण काय घडतं, याचे परिणाम काय होतील, कुठली फळं खायला येतील, याच्याला कोणाचं लक्ष नाही. कारण असं आहे, बीज तैशी फळे येतील शेवटी, लाभ हानी तुठी ज्याची तया. वर्तमानामध्ये कुठलं कर्म पेरणी, कुठल्या कर्माची पेरणी होते वर्तमानामध्ये. प्रत्येक सज्जन मायबापाने वर्तमान सांभाळायचं. आता बऱ्याच वेळेला काय घडतं, आता वर्तमानामध्ये सावधान राहून गाफीलपणाने कुठलं बीजारोपण होतं याच्याकडे लक्ष नाही दादा. आणि त्याचा परिणाम, जसं बीजारोपण केलं, बीज जसं पेरलं तीच फळं खायला येतात. आणि त्याची लाभ हानी तुटी सहन करावी लागते. लाभ हानी तुटी ज्याची तया. म्हणून आम्ही बार बार सांगतो दादा, वर्तमान सांभाळा. वर्तमान परिस्थिती जगायला अनुकूलता असेल प्रतिकूलता असेल, काही गरज नाही दादा. अनुकूल काय प्रतिकूल काय हे जर पाहायच्या नादाला लागलो तर बीजारोपण चुकण्याची शक्यता आहे दादा. बीजारोपण चुकू देऊ नका दादा. माझा मालिक ज्या परिस्थितीमध्ये ठेवील ना दादा, त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जीवन जगा दादा. तो ठेवील तोपर्यंत राहा, आनंदाने राहा. कारण जीवनात नैराश्य आलं का जगायची शोभा जाते. नैराश्य येऊ द्यायचं नाही दादा. कारण कधी कधी प्रतिकूलता नैराश्य आणते जीवनामध्ये. नैराश्य ज्या वेळेला जीवनात येतं दादा, त्यावेळेला जगायची शोभा जाते दादा. नैराश्य नाही द्यायचं, जगायची शोभा जाऊ दे, जगायचं मस्तीमध्ये जागा दादा. पण वर्तमान सांभाळा. वर्तमान सांभाळण्याचे परिणाम असे होतील दादा, तुमच्या वर्तमान तुम्ही जेवढा जपला, भविष्याची चिंता मिटेल, भूतकाळाचा विसर पडेल आणि तुमचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरेल. विठ्ठल. काय झालं दादा, कथा कीर्तन माणसं टाइमपास म्हणून ऐकायला लागली, सिस्टमच बिघडलं. तुमचं नाही बरं दादा. नाही तर ते म्हणतात आमचं सिस्टम कसं काय बिघडलं. आमचं सिस्टम बिघडलं. आमचं सिस्टम का बरं बिघडलं? माणसं कथा कीर्तन टाइमपास म्हणून ऐकायला लागली, नुसते कीर्तनात हसायलाच लागली माणसं. कीर्तनात नुसतं हसायचं नाही, संसारात नुसतं रडायचं नाही. ते झालं काय दादा, संसारात नुसतेच रडायला लागले आणि कीर्तनात नुसतेच हसायला लागले. सिस्टमच बिघडून गेलं. कथा कीर्तनामध्ये कधी रडायला आलं पाहिजे. देवाकरता कधी रडणार? कथा कीर्तनामध्ये नाही रडायला तर कुठं रडणार दादा? घरी. कथा कीर्तन देवाकरता रडायला आलं पाहिजे. कंठे प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदये प्रगटे रामरूप. इथं रडायला यायला पाहिजे. म्हणजे कथा कीर्तनात रडायला यायला पाहिजे. तिथं माणसं हसतात. संसारात हसत हसत संसार करायचा आहे, तिथं रडतात. संसार जर तुम्ही हसत हसत केला ना दादा, ही जिंदगी कधी संपून जाईल तर पता लागायचा नाही. आणि तेच जर रडत रडत संसार भोगला तर मरणाची वाट पाहावी लागेल. विठ्ठल. मग संसारामध्ये हसते रहो, मुस्कुराते रहो, गुणगुणाते रहो, गीत गाते रहो, प्रसन्न राहा. प्रसन्नता तुम्हाला जेवढा आनंद देईल. संसार लहान असेल, प्रपंच लहान असेल, मोठा असेल, प्रपंचाने कोणाला सुखी ठेवलं नाही दादा. माझे तुकोबराय त्याच्या वेदना सांगतात. येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, केली बोडणी उटंबना, म्हणून रुसलो संसारा, सर्पा विखार पांढरा, तुझं शांतर रे दातारा, या दावे दारा निमित्त. म्हणून तुकोबराय त्रासून म्हणतात. तुकोबराय म्हणतात, पावलो केली याचा दंड, खानी भोगेल्या याती उदंड, आता केला पाहिजे खंड, तुका दंडवत घाली देवा. हे प्रभो, आतापर्यंत दुःख भोगलं ते माझ्या कर्माचं दुःख आहे. पावलो केली याचा दंड, खानी भोगिल्या याती उदंड. लई भटकलो बरं दादा. हा जीव लई भटकत भटकत आला होता. लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा,
येऊनी पडशी संधीपुरा यातना थोरा माया जाळी. फार फार दुःख भोगीत भोगीत आपण इथपर्यंत आलो. आज अजूनही तरी होई जागा तुका म्हणे पुढे जागा. प्रत्येक माणसाला असं आपलं कल्याण व्हावं असं वाटतं, सुख व्हावे असं वाटतं, पण दादा भजन करावं असं वाटतं. पण 3 पात्र बार बार अडचणीत आणत राहतात जीवाला. त्या 3 पात्राचं दर्शन तुकोबारा करीत असताना अभंगाचं 2रं चरण आहे. ना शिवंत आटी. कोणती कोणती आटी आहे ना शिवंत? प्रिया पहिली अडचण आहे, प्रिया पत्नीची अडचण आहे पहिली. अनेक पत्न्या विचार्या आहेत अशा धर्मानुरागी. आपला पती जरी मार्ग चुकला असेल त्याला मार्गाला आणणाऱ्या पत्या त्याला धर्मपत्नी म्हणायची. बरं का, धर्मपत्नी आहे. आपला पती जर मार्ग त्याचा चुकला असेल, आपल्या मार्गापासून पदच्युत झाला असेल, ध्येयापासून पदच्युत झाला असेल, त्याची दिशा चुकली असेल, तरी त्या काही पत्न्या आमचे गोस्वामी तुळशीदास महाराज बघा. गोस्वामी तुळशीदास महाराज पत्नी अडचणीत केव्हा आणते? बरेच वेळेला अनेक पत्न्या सहयोग करतात, आपल्या पतीला सहयोग करतात, त्याला धर्ममार्गावर आरूढ करतात. हे करो हे न करो, अच्छा आहे बुरा आहे, हे जे कर्म आहे निंद कर्म आहे, काळे माकार फासणार आहे, तुम्हाला निंदनीय करणार आहे असं सांगून त्याला धर्ममार्गावर आणते. ती धर्मपत्नी म्हणायचं बरं का त्याला. धर्म आमचे गोस्वामी तुळशीदास महाराज राजापूर गाव आहे त्यांचं, यमुनेच्या काठावर उत्तर प्रदेशामध्ये चित्रकूटाच्या जवळ 80 किलोमीटरवर राजापूर गोस्वामी तुळशीदास महाराजांचं गाव आहे. गोस्वामी तुळशीदास महाराजांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर जरा स्त्री आसक्त असल्यामुळे थोडे सुरुवातीला प्रारंभाला लग्न झालं थोडी स्त्री आसक्ती असल्यामुळे आपली पत्नी माहेराला आली. पण महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये आली. महाराज घरी नव्हते, तेवढ्याच अवधीमध्ये पत्नी माहेराला आली. पत्नी माहेराला आले, गोस्वामी तुळशीदास महाराज बाहेरून आले, आपल्या घरी पाहिलं, पत्नी घरी नाही, ये पाहिलं. आणि गोस्वामी तुळशीदास महाराज लगेच सासरचा रस्ता धरला, पत्नीकडे जाण्याकरता निघाले. पण मध्ये यमुना माई आडवी आहे, पत्नीकडे जायचं कसं? यमुना माई भरून चाललेली आहे, महापूर आलेला आहे, वरून पाणी चालू आहे. पण पत्नीला काय श्री आसक्ती अंतकरणात असल्यामुळे नवीन लग्न झालेलं गोस्वामी तुळशीदास महाराजांनी काय केलं, एका प्रेताचा आश्रय घेतला. प्रेताच्या आश्रयाने यमुना माई पार केली. पुढे जाऊन पत्नी दुसऱ्या मजल्यावर राहत होती. पत्नीला भेटण्याकरता जायचं, एक सर्पाचा आधार घेतला, लोंबकळलेल्या सर्पाचा आधार घेतला. पत्नी जवळ गेले, वरून पाऊस चालू आहे, यमुना भरून चालली. आपले मालक आले कसे? स्वामी तुम्ही इथपर्यंत आले कसे? रत्नावली विचारलं. गोस्वामी तुळशीदास महाराज म्हणाले, यमुना माई पार केली एका प्रेताच्या आधाराने केली. तुझ्यापर्यंत आलो ते एका सर्पाच्या आधाराने आलो. स्वामी अशी पत्नी असली पाहिजे. स्वामी या आडा मासाच्या देहाकरता एवढा खटाटोप केला, एवढी मेहनत जर त्या मालकाच्या प्राप्ती करता गेल्यास तर देव तुमच्या पुढे येऊन उभा राहिला असता. तुमच्या पुढे येऊन उभा राहिला. स्त्री असते कधी कधी पत्नी अडचणीतही आणते, आणि पत्नी सहयोगी बनून आपल्या धर्ममार्गावर आणणाऱ्या पत्न्या अनेक पत्न्या आहेत. पण तुकोबाराय म्हणतात ही नाशिवंत आटी आहे. नाशिवंत आटी का? सर्वस्व स्वामिनी मनविषयी कांता ती केश देता रडत असे. पूर्वीच्या काळामध्ये दादा पतीचा स्वर्गवास जर झाला ते आमच्या मातांना सौभाग्य सगळं काढून टाकावं लागायचं. ही केस काढावी लागायची, बांगड्या फोडाव्या लागायच्या. आता ती पद्धत राहिली नाही. पूर्वीचा काळ मग त्या तुकोबाराय म्हणतात धनमान मळे नाटविषयी देवा अंतकाळी तेव्हा कोण आहे, यमाचे यमदंड पैसतील माथा तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. सर्वस्व स्वामिनी मनविषयी कांता तीही केश देता रडत असे. तुकोबाराय म्हणतात पहिली अडचण आहे श्री नाशिवंत आटी प्रिया. दुसरी नाशिवंत आटी पुत्र नाशिवंत आटी बरं का. पुत्राच्या मोहाने बऱ्याच वेळेला काही माणसं, आज प्रत्येक सज्जनाचा जो खटाटोप आहे मुलाबाळा करताच आहे. कोणी नाही म्हणलं तरी
त्याच्या आत हेच दडलेलं आहे. त्याचा प्रत्येक सज्जनाचा खटाटोप आपल्या लेकरा बाळांकरता, आपल्या मुला बाळाकरता. प्रत्येकाची मेहनत कोणाची बंद नाही, बंद करूही नका. कारण मेहनत जर बंद पडेल तर हे शरीर 50 रोगाचं घर बनवून जाईल. मेहनत बंद करायची, पण मेहनतीची चीज झालं पाहिजे अशी मेहनत करायची. नाशिवंत आठ्या पुत्र, नाशिवंत आठ्या. नाशिवंत आठी का? पुत्राच्या मोहाने. तुम्ही थोडा महाभारताचा जर विचार केला तर एवढा जो विध्वंस झाला, रक्ताचे पाट वाहले, त्याचं कारण फक्त पुत्राचा मोह. तो धृतराष्ट्र बघा, मुलाच्या मोहाने, पुत्राच्या मोहाने इतका बिघडला होता. म्हातारा इतका बिघडला होता. गीताशास्त्रामध्ये प्रारंभाला यांनी सुरुवात केली. व्यासांच्या कृपेने संजय होत सांगण्याकरता होता. कुरुक्षेत्राचं सर्व कथन, कुरुक्षेत्रावरचं कथन करीत होता संजय. कुरुक्षेत्रावर काय चालू आहे हा धृतराष्ट्र बार बार संजयाला विचार. संजया, माझ्या आणि पंडूचे पुत्र स्नेह मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. संजया, कुरुक्षेत्रावर काय चालू आहे? माझ्या आणि पंडूचे पोरं युद्धाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत, ते काय करतात? इथं हा म्हातारा बोलला, इथं बोलला. मध्यंतरी एकदम मौन झालं बरं का, एकदम मौन झालं. आणि सुरुवातीला विचारतो, संजया विजय कोणाचा होईल? एवढंच. इतकी माणसाने बिघडली होती, इतका बिघडला होता हा म्हातारा. सुरुवातीला विचारतो, माझ्या आणि पंडूचे पोरं युद्धाच्या निमित्त एकत्र आले, ते काय करतात? आणि मध्यंतरी गप्प बसला. शेवटी विचारतो, संजया विजय कोणाचा होईल? संजयने कानाला हात लावून घेतला. या बोला संजय म्हणे, ये रे राते मी निने, आयुष्य ते तजिने पुढे घे गा. संजयने पर्याय सांगितले. पण संजय म्हणतो, प्रभू खरं सांग, विजय कोणाचं होईल हे मला सांगता येत नाही, पण जिथं आयुष्य आहे तिथं जगणं आहे, संततेत विवेक आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी दृष्टांताने सांगितल्या. आणि शेवटी संजयला बोलावं लागलं, जिथं सत्य आहे तिथं धर्म आहे, जिथं धर्म आहे तिथं देव आहे, आणि जिकडं देव आहे तिकडे जय आहे. विठ्ठल विठ्ठल. पण मध्ये हा म्हातारा एकदम इतका बिघडला होता. हा म्हातारा पुत्राचा मोह बर का दादा. आमचे विदुर काका हस्तिनापुराचे प्रधानमंत्री बर का दादा. आमचे विदुर काका म्हणजे हस्तिनापुराचा प्रधानमंत्री. 1 नंबरला बंगला होता धृतराष्ट्राचा, आणि 2 नंबरला बंगला होता विदुर काकाचा. म्हणजे प्रधानमंत्री होते हस्तिनापुराचे, दिल्लीचे प्रधानमंत्री होते. प्रधानमंत्र्यांनी बार बार सांगितलं, तुझं पोरग खराब आहे, एखाद्या वेळेला तुझ्या राज्याचा नाश होऊ शकतो, पोरगा बिघडलेला आहे, पोरगा चांगला नाही. धृतराष्ट्रही म्हणतो, माझं पोरग कसं आहे मला चांगलं माहीत आहे, पण काय करावं? ज्या वेळेला मी काही सांगायला जातो त्याला पाहिलं का, त्याला जे सांगायचं तेच विसरून जातो. असे काही पात्र आहे दादा, त्यांना काही समज द्यायला गेलं का माणसं, तिथं गेलं का याला काय सांगावं हेच विसरून जातो. विठ्ठल विठ्ठल. तीच गती धृतराष्ट्राची झाली. धृतराष्ट्र सांगित होता, पण मुलाचा मोह दुर्योधन मानित नव्हता. हा म्हातारा इतका बुडाला. सुरुवातीला विचारलं काय करतात, आणि मध्ये इतका गप्प बसला. त्याला संजय म्हणतो, हेलगट. हेलं जसं पुराच्या पाण्यात बसलं ना, त्या हेल्याला वरून किती पाणी चालू आहे हेल्याला कळत नाही, साईडने किती पाणी चालू आहे हेल्याला कळतं. हेल्याला म्हणून आमचे ते श्रद्धेय आमचे गुरुदेव राऊत बाबा म्हणतात, हेल्या बार बार हेल्या म्हणतात. मला कळालं हेल्या कावल म्हणतात हे. तर ते ज्ञानेश्वरीमध्ये हे दर्शन झालं, या ओवीचं दर्शन झालं. कोणती ओवी? अहो ऐकत आहा की अवधारा, तो या बोला निवांतची म्हातारा, म्हैसा नुठी की पुरा, तैसा उगाच असं. पुराच्या पाणी जसं हेलगट बसावं तसं हे म्हातारा हेल्यासारखं असं बसलं. वरून किती पाणी घ्यायला कळत नाही, साईडने किती चालू हे यायला कळत नाही. विठाला विठाला भगवान की
दादा श्वेत वस्त्रवाला असू द्या, पीत वस्त्रवाला असू द्या, केसरी वस्त्रवाला असू द्या, सर्वांचा हेतू जगत कल्याण आहे. हे माझ्या देशाचे ऋषीमुनी आहेत. दादा आजची प्रसन्नता, आजचा आनंद यांच्यामुळे आहे. म्हणून ही पात्रे जपली पाहिजे. बघा झालं काय दादा, माणसं जी क्याच करायचं कीर्तनामध्ये, जे क्याच करायचं ते सोडून देतात आणि जे नाही ते क्याच करतात. काय करा, चुकीचे विचार क्याच करून फायदा काय आहे दादा? फायद्याकडे, लाभ हानीकडे लक्ष द्या. वेळ फार कमी आहे दादा. प्रत्येकाला आपल्याला फक्त एकच आहे, मृत्यू तिथी माहीत नसल्यामुळे टाइमपास चालू आहे. नाही तर टाईमच नाही कोणाला. पास करायचा प्रश्नच कुठं आहे? कोणाला टाईम नाही. ज्याला लई टाईम आहे ना त्यांनी पास करावा. आपल्याला टाईम नाही. बरं दादा तुमच्या पाया पडून सांगतो, टाईम नाही. टाईमपास बोलायचंच नाही. दोन गोष्टी बोलायच्याच नाही, करायच्या बी नाही. एक टाईमपास करायचा नाही आणि एक आईस करायची नाही. आईस बोलायचं बी नाही आणि टाईमपास बोलायचं बी नाही. टाईमच नाही तर मग काय पास करायचं काम आहे? आणि आईस का बरं करायची नाही? तर ज्यांनी आईस केली त्यांची मुलाखत घ्या, मग कामाला लागा. विठाला आईस करणारे रुदन करू राहिले, रडू राहिले, आणि तुम्ही कशाला त्या नादाने जातात, त्या वाटाने जातात? करायचं नाही. ह्या पात्रांना जपत दादा. हे सज्जन कोणतंही वस्त्र कोणतं असू द्या, श्वेत पीत केसरी कोणतंही वस्त्र असू द्या, पण यांच्यामुळे आजची प्रसन्नता आहे, आनंद आहे, भजनानंद आहे. यांचा हेतू धर्मरक्षा, श्रुतिपथरक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता, शालीनता याच मार्गाने ठीक राहील. याच मार्गाने त्यांची कुलीनता, शालीनता सांभाळण्याचं काम तुमचं आहे. बरं का, आजचा युवा तुमच्याकडे आहे. आपण काय केलं, यांची जबाबदारी शासनाकडे टाकली. तुम्ही काय करतात आता? तुमच्याकडे काम काय मला सांगा? माता सुरक्षित नाही, शासन काय करतं? अरे शासनाचं त्यांना पडलं, तुम्ही काय यांची सुरक्षा त्यांच्याकडे देतात दादा. त्यांना कोणाला झेड सुरक्षा, कोणाला कोणती सुरक्षा, आणि तुम्ही कुठं त्यांच्या नादाला लागत बसता. आपली आपण करा सोडवर. यांना जपा दादा, यांना जपा. तुम्हाला माहित आहे, सांगू, आमच्या मातांची बी थोडी गलती आहे, भूल आहे. काय भूल आहे सांगतो. माझी सीतामाई रावण ज्या वेळेला लंकेमध्ये घेऊन जातो, एकटी सीतामाई लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये शोक करते आहे. ए त्रिजटे सांग ना, कुठल्या भुलीचे परिणाम मी भोगते आहे. सांगवो त्रिजटे सखय आईशी मात, देईल का नेती भेटी रघुनाथ. मन उताविळ दुरी झाला पण रावण शके प्राण माझा कुड्यात हो. त्रिजट्याला विचारते आणि रावण बार बार येतो. एक मास महू कहा न माना. एक महिन्यात जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर तुला मी मारून टाकीन. बरं, अहंकारी लोकांची भाषा, मारूंगा पकडूंगा, ये करूंगा वो करूंगा, अहंकारी लोकांची भाषा आहे. रावणच तेच करायचं. एक मास महिन्यामध्ये जर माझं म्हणणं ऐकलं नाही तुला मारून टाकीन. ऐका दादा, एकटी बाई लंकेमध्ये गेली. लंकेमध्ये एकटी बाई अशोक वाटिकेमध्ये आहे, दुःखी आहे. पण दादा वर पाहत नाही, खाली पाहते. पण रावणाला धमकी देते. रावण बार बार धमकी देतो, शस्त्र पुढं करतो, शस्त्र उगारतो. पण ऐका दादा, एकटी सीतामाई घाबरत तर नाहीच नाही. पण सीतामाई म्हणते असमान समाजा कहती जानकी, खला शोधे नाही रघुबीर दुष्टा. रघुबीराच्या बाणाची काही तुला खबर आहे? एकटी बाई म्हणते असं म्हणून समज कहती जानकी, खला शोधे नाही रघुबीर बाणकी दुष्टा. रघुबीराच्या बाणाची काय तुला खबर आहे? आणखी सांगू, आणखी एक चौपाई सांगू. शट सोनारी आनेही मोई, अधम निर्लज्ज लाज नाही तोई. शटा निर्लज्जा अधमा, तुला लाज वाटते का? कोण म्हणतं? सीतामाई. कोणला? रावणाला. ज्याचे देव बंदी खाण्यात आहे त्याला माझी सीतामाई धमकी देते. म्हणून आमच्या मातांनी बी असं म्याव नाही करायचं. बस म्याव नाही करायचं. आणि यांच्या भरोशावर बी राहायचं नाही. तुमच्या तुम्ही स्वतंत्र राहायचं. विठाला विठाला. यांनी सोपवलं आता त्यांच्याकडे. तुम्ही तुमच्या मस्तीमध्ये जागा. बस असं म्हण समज कहती जानकी, खल शुद्धी नाही रघुबीर बानकी.
शटसुनी आरी आधे आने हे मोही अधम निर्लज्ज लाज नाही तुला लाज नाही वाटत अधमा निर्लज्जा कोणला रावणाला एकटी बाई हो लंकेमध्ये हो मस्तीमध्ये जगायचं चला मी काय सांगतो दादा पुत्राचा मोह नडला इतका नडला या म्हाताऱ्याला दादा इतका नडला अरे दादा या घुटण्यात त्या रक्तातून पांडवांना त्या युद्धभूमीतून बाहेर पडावं लागलं घुटण्यात त्या रक्तातून बाहेर पडले पांडव युद्ध संपल्यावर एवढी भयानक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू दादा युद्ध संपल्यावर या धृतराष्ट्राने या पोराच्या नादाला लागून 100 पोरांचा बाप एकही मुलगा जिवंत राहिला नाही एवढी मोठी हानी करून घेतली दादा पुत्राचा मोह होता म्हणून नाशिवंत आठी प्रिया पुत्र केवढी हानी केली 100 पोरांचा बाप एकही मुलगा राहिला नाही आणि दुसरी महत्वाची ऐका ना दादा युद्ध संपल्यावर भीमदादाचं नियोजन केलं या म्हाताऱ्याला जेवण द्यायचं डबा घेऊन जायचं म्हाताऱ्याला भीमदादा डबा घेऊन जायचा पण पहिल्याच घासाला तुझं पोरगा असं मारलं बरं का हे स्मरण करून द्यायचं भीमदादा असतो भीमदादा पहिला घास घेतला का या म्हाताऱ्याने तुझं पोरगा असं मारलं बरं का आज काय म्हातारं जेवण हो जेवायची पंचत झाली बरं हे तर झालंच झालं पण शेवटच्या क्षणाला सगळ्या बाजूने आग भडकली आणि हा म्हातारा आपला जीव लपवतो दादा कशामुळे केवळ आणि केवळ पुत्राच्या नादाला लागून एवढा नास विठ्ठल विठ्ठल नाशिवंताठी प्रिया पुत्र आणि तिसरं धन धनदारा पुत्र जन धनादारा पुत्र बंधू सोय रे कृष्णा बंधू सोय रे कृष्णा मिथ्या हे जाणून शरणारी सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गारे सर्व मिथ्या हे जाणून शरणारी गारे रोज भोपाळ्या म्हणतात आमची मंडळी रोज वासुदेव भोपाळ्या आता रोजची भोपाळी आहे काकडा भजनावाल्यांना रोज माहिती धनदारा पुत्र पण गांभीर्याने ज्ञानोबा तुकड्याच्या हृदयस्थ भाव काय आहे या सजनाची दया काय यांचा हृदयस्थ भाव काय आहे याचा कोणी विचार करीत नाही नामदेवराय म्हणतात ना शिवंताटी प्रिया पुत्र धन नामदेवराय धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणरिगा दिवस नाशिवंताटी प्रिया पुत्र ही नाशिवंताटी आहे धन नाशिवंताटी आहे आणि नाशिवंताटी म्हणजे त्याचं बीज ज्याचा आद्य दुःखाचा आहे ज्याचा मध्यही दुःखाचा आहे त्याचा अंतही दुःखाचा आहे असं बीजारोपण प्रिया पुत्र धन नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन त्याची फळ म्हणून बीजारोपणाकडे लक्ष द्यायचं बीजारोपण काय करतं बीज कुठलं बोललं जातं कुठली पेरणी केली जाते आणि बीज तशी फळे येतील शेवटी लाभ हानी तुटी ज्याची तया म्हणजे जसं कर्म केलं तसं बीजारोपण काय करतं तुकोबा म्हणतात नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा शीन त्याची फळ मग वर्तमानामध्ये काय करायचं अभंगाचं तिसरं चरण अवधड करा सहस्र नामाची अवधड करा सहस्र नामाची अवधड करा सहस्र नामाची अवधड करा सहस्र नामाची अवधड सहस्र नामाची अवधड
नशिवंत आटे प्रिया पुत्र धन वर्तमानामध्ये करणे काय आहे याचं दर्शन करताना तुकोबाराय तिसरं चरण सांगते. या नाशिवंत आठी प्रिया पुत्रांच्या धनाच्या नादाला लागून आपलं बीजारोपण चुकू देऊ नका. कारण बहुतांशी जे बीजारोपण पेरणी जी चुकते दादा या तिन्ही पात्रांच्या अडचणीमुळे चुकते. हे तिन्ही पात्र बार बार अडचणीत. आता मी सांगितलं धृतराष्ट्राला अडचणीत केवढं आणलं पोराने. काही पत्न्या अडचणीत आणतात, कधी धन अडचणीत आणतं. दादा सुखी ती माणसं आहे का ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या धनाचा योग्य वापर करतात. आहे ती माझ्या प्रभूचा आहे. लुटीत राहतात, ऐश्वर्याचा मोह नाही आणि आहे त्याची आसक्ती नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे हे आहे ते आहे याचा अहंकार नाही. असं मोकळ्या मनाने जीवन जगतात. कोट्याधीश राहा, अब्जाधीश राहा, किती मोठे व्हा दादा, पण त्याचा अहंकार अंतकरणात ठेवू नका. बस हे सुखी राहण्याचे एकमेव कारण आहे. आणि आज वर्तमानामध्ये करणीय काय आहे तुकोबा म्हणतात तर दादा नाव धड करा सहस्रनामाची. ज्या नौकेद्वारा तुम्हाला या भवसागरातून तरुण जायचं आहे ना ती नौका ठीक करायची. बरं ती नौका म्हणजे रामनामाची नौका. रामनामाची नौका भक्तीचेनी नावे भक्तीची आवा सजुनिया संसारी तारू जा. ही नौका ठीक करायची बरं. रामनामाची नौका. सांगड बांधा रे भक्तीची. सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा, सांगड बांधा रे भक्तीची. सांगड बांधा रे भक्तीची. नारायण नामाची सांगड बांधा. ताफा मजबूत करायचा तो राम नामाचा ताफा. जो ताफा बाकीचे तापे तुम्ही किती विस्तारपूर्वक मोठा तापा असला बरं किती तापा मोठा केला एखाद्या रावणात का मोठा होणार आहे का दादा. अरे रावणाचा ताफा किती भयानक ताफा, किती भयानक. रावणाच्या ताप्याचं एकच उदाहरण देतो. रावणाच्या घराच्या पायामध्ये सोनं होतं. आपल्या हातातच आहे. अरे रावणाच्या घराच्या पायात सोनं होतं. पायात, घराच्या पायात. कारण दगडाचा पाया आणि त्याच्यावर सोनं नाही चढवते. सोन्याची नगरी होती म्हणजे पायात दगड होते आणि मग सोनं चढवलं असं नाही. पायात बी सोनं होतं तेव्हा सोन्याच्या भिंती करता आल्या. पण ऐका ना दादा एवढा मोठा ताफा रावणाचा ताफा जळून गेला दादा. जळून ऐका ना दादा दोघांच्या बी सोन्याचेच नगर होते बरं. द्वारका बी सोन्याची होती. ऐका ना द्वारका बी सोन्याची, लंका बी सोन्याची. पण एकाची जळाली आणि एकाची बुडाली. हे तर डोक्यात पाहिजे ना दादा. असं काय करता तुम्ही. देवाची जरी होती पण ती बुडाली आणि ह्या बाबाने जरी कचरा जमा केला होता पण हा जळाला. कचराच जमा केला होता. लय घमेंडी हो रावण. लय त्रिकुटावर लंका वसवला रथ काढला. कुबेराकडे गेला. बरं कुबेराकडे गेला म्हणजे काही समजूमज करून धन आणलं का. धक्काबुक्की लोट दम देऊनच आणलं. तुला द्यावा लागल. मी आताच व्हायला निघालो. आताच घर बांधलं. आताच लंका वसवली. तुला द्यावा लागल. त्याचे धन लुटून आणलं. कोणाचं कुबेराचं. बरं नंतर उगं बसावं का नाही. पुन्हा रथ काढला. पुन्हा कुठे गेला पाताळामध्ये. पाताळात गेला म्हणजे तिथे निरापराध नागकन्या होत्या त्यांना रथात बसवलं. मग ते का कीर्तनात आणून बसवलं. शयनखंडामध्ये नेला. इतका भयानक आणि एवढे केलं दादा काय उपयोग झाला नाही. सांगते कवडी नेली नाही. सांगते कवडी नेली
दादा हनुमंतराने लंका जाळली. लंका जाळली, पण बंधू विभीषणाच्या घराचा विचार करावाच लागला. बंधू विभीषणाचं घर नाही जाळलं, लंका जाळली. बंधू विभीषणाचं घर नाही जाळलं, कारण बंधू विभीषण बप होता बरं का दादा. म्हणून आम्ही बार बार म्हणतो दादा, प्रत्येक कुळामध्ये एक तरी हरीचा दास पाहिजे. प्रत्येक कुळामध्ये एक तरी हरीचा दास पाहिजे. देवाच होऊन जागा ना दादा. दिवसभर कोणाचे, जेवणभर कोणाचे होऊन जागा, पण जाताना भगवान मेरे है मैं भगवान का पुरुषार्थाने जा ना दादा. देवाचं होऊन जा ना दादा, जाताना देवाचं होऊन जा. आणखी सांगू दादा, बऱ्याच वेळेला ते माणसाची अशी समज सुखी होण्याच्या कल्पनाच चुकल्या दादा, कल्पनाच. म्हणून ते संघ सर्क चालक आहे ना, ते कोण, त्यांचं काय नाव आहे? मोहन भागवत. ते मोहनजींनी सांगितलं, बाबा एक आपत्ती, दोन आपत्ती, हा समाज लवकर नष्ट होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी पुराणाचा अभ्यास केला सगळा, हा समाज लवकर नष्ट होत. तसं मी तुम्हाला सांगतो, ज्या कुळात एकही हरीचा दास नाही ते कुळ लवकर नष्ट होत. हरीचा दास पाहिजे. मोहन भागवतजींचं ही मला का बोलावं लागलं दादा? अरे खरीच गोष्ट आहे. ही माणसं अंदाजे बोलत नाही दादा, काहीतरी मनात आलं ते बोलायचं असं काय नाही. त्यांना की कुरापत काढायची नाही, त्यांना आहे ते सत्य मांडायचं आहे समाजाच्या पुढे, त्याच्या कल्याणाकरता. बाबा तुम्ही फार अल्पसंख्याक होत चालले आणि तुमची संख्या कमी होत चालली. एक मुलगा एक मुलगी, दोन आपत्त्यामध्ये, तर हा समाज नष्ट होण्याची भीती आहे. तसं ज्या कुळामध्ये एकही हरीचा दास नाही, ईश्वर सेवा ज्या घरात होत नाही, देवपूजा होत नाही, काही भजन पूजन होत नाही, धर्मसोहळे पार पडत नाही, ते कुळही लवकर नष्ट होतं. मला हे सांगायचं आहे. म्हणून नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूचे थडी पार. ज्या नौकेद्वारा तुम्हाला समुद्र पार करायचा आहे ना दादा, ती नौका व्यवस्थित करा. इतर नौका मालकाच्या माझा इतकी इतर ज्या नौका चालण्याचं काम माझा भगवान करतो. या नौकेमध्ये, ज्या नौकेद्वारा तुम्हाला समुद्र पार करायचं, भवसागर हा दुस्तर, नुर्लंगवे नुर्लंगिता पार, बहुत वावल्या दूर, न लगे थीर पहिलं थडी. अनेकांनी प्रयत्न केला स्वसामर्थ्याने जाण्याचा, पण दादा त्यांना त्या पैल तीरापर्यंत जाता आला नाही. बहुत वाहवले दूर, न लगे तीर पहिलं थडी, मेली ती शहाणी करिता सायास, नाही सुकलेश तुका म्हणे. सायास कर, प्रयत्न करून तुकोबाराय म्हणतात, नाव धड करा सहस्रनामाची, ते जे भवसिंधूचे थडी पावी. पती नौका धड करण्याकरता सतत काय करावं लागलं? अभंगाचं शेवटचं चरण म्हणे काळा
तुका म्हणे काळा हना तोंडावरी बाता भरा हरे राम बाणे. या देशाचे जे जबाबदार पात्र होऊन गेले ना दादा, जबाबदार पात्राने जबाबदारीने बोलावं, जबाबदारीने जगावं. माझे ज्ञानोबा आहे तुका म्हणे या देशाचे जबाबदार पात्र. अबाधित सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचा. तो सिद्धांत कुठल्या काळात कोणी बाद करणार नाही, तुमचं बोलणं कोणी पुसट करणार नाही, तुमचं बोलणं कोणी खंडित करणार नाही. त्याला अबाधित सिद्धांत म्हणायचं. माझे तुकोबाराचे सिद्धांत म्हणजे अबाधित सिद्धांत. मी का बोललो दादा, भागवतजींचं का बोललो दादा, ही माणसं अभ्यास करून अबाधित सिद्धांत लोकांच्या पुढे मांडतात. आता इतर लोकांना ज्यांनी काय अभ्यास नाही केला ते त्याच्यावर क्रॉस करू शकतात, ते विरोधात बोलू शकतात, तो भाग वेगळा. पण ही माणसं जबाबदार पात्र असतात. आता आम्ही जे बोललो बा, ज्या कुळामध्ये एक हरीचा दास नाही ते कुळ नष्ट होतं, नष्ट होऊ शकतं. तर याचं कारण आहे तुकोबाराय म्हणतात म्हणून आम्ही बोलतो. तुकोबाराय म्हणतात, जई कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा. त्याचा केवढा ताफा असला तरी बुडून जाईल. कोणाचा? ज्या कुळामध्ये एकही हरीचा दास नाही. जई कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा. मग त्यांनी वर्तमानामध्ये करायचं काय? त्या काळाच्या तोंडावर बार बार रामनामाची बाण मारायची. तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी. अनुकूल काय आहे प्रतिकूल आहे पाहू नका जागा. सतत माझ्या प्रभूचं चिंतन करा, देवाचा आठव करीत राहायचा आणि त्याचं भजन करीत राहायचं. अनुकूल ते कर प्रतिकूल विठोबा रखुमाई.